मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। मनोज जरांगेंची प्रकृती आता खालावलेली आहे। मनोज जरांगेंच्या शुगर लेवलमध्ये वाढ झाली। आज मनोज जरांगेंच्या रक्ताचे नमुने घेऊन काही तपासण्या सुद्धा केल्या जाणार आहेत। ओबीसीतून आरक्षण घेण्यावर जरांगे पाटील मात्र ठाम आहे। मुंबईतील आझाद मैदानात लाखो मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। हजारो मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। ज्ञानेश्वर, आंदोलनाचा आजचा 5वा दिवस, जरांगेंची खालावलेली प्रकृती, न्यायालयानं नोंदवलेली निरीक्षणं, केलेल्या सूचना, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आणि मागचे 4 दिवस नेमका काय फरक तुम्हाला जाणवतोय सीएसएमटी परिसरामध्ये? आजचा आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा जे वेगवेगळ्या भागातले मराठा बांधव आहेत ते मुंबईमध्ये येत आहेत। ज्यांची खरं म्हणजे गाड्या अडवणूक होते, त्यांनी आता दुसरा पर्यायी मार्ग वापरला आहे, ते म्हणजे लांब पल्ल्याच्या ज्या रेल्वे आहेत, या रेल्वेमधून मोठ्या संख्येनं हे सगळे जे बांधव आहेत ते आपल्याला या सगळ्या सीएसएमटीच्या परिसरामध्ये येताना बघायला मिळत आहेत। आपण जर समोरच्या बाजूला बघितलं तर सोलापूर किंवा त्या भागातल्या ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे आहेत त्या भागातून मोठ्या प्रमाणात येणारे हे सगळे मराठा बांधव, कारण सांगितलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी की सोमवारपासून गर्दी जी आहे ती वाढेल आणि आम्ही गाड्यांनी नाही तर वेगळ्या मार्गांनी येऊ आणि रेल्वे ज्या लांब पल्ल्याच्या आहेत त्या सगळ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेमधून हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आपल्याला या सीएसएमटी परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। या सगळ्या आंदोलक बांधवांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुठून आलेला आहात आणि कसं तुम्ही आजचा दिवस मुंबईत कधीपासून? मी आता 29 तारखेपासून मुंबईमध्ये आहे। मी तुळजापूरून आलोय। गाड्या अडवल्या जात आहेत तर काही बांधव आपण बघतो की आता रेल्वेनं यायला सुरुवात झाली आहे, संख्या वाढते असं वाटतं? रेल्वे नाही, आम्ही चालत येऊ पण येऊ। हो, पण आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आम्ही। हो, ती सरकार काही करू। हां, गर्दी वाढते? गर्दी वाढते 100%। पहिल्यापासून गर्दी आहेच, वाढते नाही, गर्दी आहेच पहिल्यापासून। हां, नव्यानं लोक येत आहेत, नव्यानं पण येतात लोक। कसा अनुभव आहे तुमचा मागच्या इतक्या दिवसांमधला आणि ही संख्या वाढत वाढत जाते असं वाटतंय की लोक कमी होत आहेत? नाही, लोक वाढत जाते, गावाकडून आणखी लोक येत आहेत। हो, कसं नियोजन असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये? आणखी लोक येणार आहेत की कसं चित्र असणार आहे एकूणच? आता सगळ्यांना मला एकच सांगायचंय, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला, कारण हे पुढारी जे दाखवले आता सत्य दाखवत असतील, जेवढी मीडिया आहे सगळे बोगस दाखवले, बोगस। कारण मराठा समाजाचं आरक्षण इथं मोडीत काढण्याचं काम चालू आहे मुख्यमंत्र्याकडून। आज आम्हाला 6 महिन्यापासून मरून जरांगे पाटलानं 29 ऑगस्ट तारीख दिलेली होती। मग 6 महिन्यापासून हे मुख्यमंत्री झोपले होते का? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे सगळे झोपलेले होते का? मराठा समाज आरक्षण मागायला येणार होतं, मग एका दिवसात कोर्ट बसवल्या जाते, आमच्या गाड्या हटवण्याचं काम चालू आहे, आम्हाला प्रत्येक गोष्ट मुंबईच्या आजूबाजूला हकलण्याचं काम चालू आहे। मग एक मिनिट ऐका, ह्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याची हुकुमशाही चालू आहे का? इंग्रजासारखं यांचं, इंग्रज गेले आणि देवेंद्र आले, म्हणजे देवेंद्राला आता इंग्रजच म्हणणार आम्ही, कारण इंग्रजांची हुकुमशाही चालू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगणे, तुम्ही आमच्यावर पोलीस चालवा, काही बी चालवा, आम्ही आमच्या घरी सांगून आलोत, आता आमच्या बॉड्या आमच्या घरी जात्याल। मनोज जरांगे पाटलाच्या आणि मराठा समाजाच्या इथं आलेला जर कुणाला जर धक्का बुक्का आणि कुणाला जर मारण्याचा आणि गालबोट लावण्याचा काम करण्यात आलं तर त्याला सर्वस्व जबाबदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार। कोर्टाच्या आदेशाचं तुम्ही सगळेजण पालन करणार का? कारण एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी तसं आवाहन केलंय की कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे, गाड्या योग्य ठिकाणी पार्किंगला लागल्या पाहिजेत, कोर्टाचं तुम्ही ऐकणार आहात का? कारण अजूनही बाहेर मोठ्या संख्येनं सीएसएमटीच्या बाहेर आत्ताही गाड्यांची मोठी रांग दिसते, तर कोर्टाचा अवमान होतोय किंवा मनोज जरांगे पाटील जे सांगतायत तेही ऐकलं जात नाही असं चित्र दिसतं, हे तुम्हाला मान्य आहे का?
मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही चालणार आणि कोर्टाचा सुद्धा आदेश मानणार. परंतु कोर्ट इतकं दिवस झोपलं होतं का? कारण कोर्टाचा एक बी आदेश मानला जात नाही. सकाळी 4 वाजता कोर्ट उघडलं जातं, रात्री 12 वाजता कोर्ट उघडलं जातं. मराठाच्या आरक्षणाच्या वेळेसच कोर्ट हे सुद्धा झालंय का? मी काय म्हणतो, कोर्टाचे जज सुद्धा आता तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करा, काय करा, कोर्टाचा निर्णय देणारे हे सुद्धा ह्याच्यात जमा झालेत का? आपण आक्रोश बघतोय. अन्य देखील नाही, काही नाही, नाही, बांधवांसोबत नाही, आपण हा सत्य बोलण्याचा मुद्दा. प्रयत्न करूया. या बांधवांमध्ये काय तुम्हाला सगळ्या अडचणी हे जे आता जे आंदोलक जे वाढतायत ना मुंबईत, तो मेसेज पूर्ण आता गावाखेड्यापर्यंत गेलाय. जरी मीडियानं योग्य काम नसलं केलं तरी हा सोशल मीडिया आहे ना, हा जे मुंबईचे आंदोलक आले आम्ही इथे तुमच्या सोबत आहोत, तुमची सगळी बाजू दाखवतोय, तरी तुम्हाला असं वाटतं, तुमचे सगळे प्रश्न दाखवतोय असं तरी तुम्हाला वाटतं? जे 2 दिवस आधी 27 तारखेपासून जे आंदोलनासाठी इथं मुंबईत दाखल झालेले जे आंदोलक होते, 29 आणि 30 ऑगस्टला जी अन्न पाण्याविना ज्यांची अवहेलना झाली ती मीडियाने योग्य प्रकारे दाखवली नाही. सोशल मीडियाने जे काम करतंय ते मीडिया करत नाहीये. आणि हे गाव खेड्यापर्यंत सगळ्यांना कळलंय की आपल्या आंदोलकांची जी अवस्था झाली आहे, त्यासाठी अन्न पाणी सगळं व्यवस्था करून जे इथं येत आहेत ना आंदोलक, ते यासाठीच येत आहेत आणि हे मीडियावाले दाखवत नाहीयेत. आज अर्धी मुंबई, आज जे लोकलला जे मुंबईतनं फिरतायत ना, सगळे जे इकडे फिरायला येत आहेत, सगळ्यांना पुरल एवढं अन्न पाणी हे मुंबई आमच्या आंदोलक गावखेड्यावरून घेऊन येत आहेत. या ठिकाणी माझं म्हणणं एक मिनिट ऐका. या ठिकाणी महाराष्ट्रातील मीडिया देवेंद्र फडणवीसनं खरेदी केलेली आहे. कारण प्रत्येक मीडिया सत्य गोष्ट दाखवण्याचं काम करत नाहीये. कारण मनोज जरंगे पाटील आणि मराठा समाजाचा अन्याय अत्याचार दाखवण्याचं काम करत नाहीये. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं कुणाला खरेदी केलं? सदावर्त्याला खरेदी केलं, त्याच्या बायकोला खरेदी केलं, त्या हाकेला खरेदी केलं. हे सगळे कोण आहेत माहिती का? आता मी खालच्या भाषेत सांगतो, हे मुख्यमंत्र्याचे कंडोम आहेत, कंडोम. जे या अशा काही तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवतात. जो या समाजावर जो अन्याय होतोय, या सरकारने या गोष्टीचं गांभीर्य घेणे लक्षात आहे. कारण काल बी जो प्रकार घडला, जे ॲडव्होकेट सदावर्ती साहेब हे मराठा बांधवांना चकवा देऊन पोलिसांचा सपोर्ट घेऊन, म्हणजे याचा अर्थ असा होतोय की ज्यावेळेस सदावर्ती साहेब कोर्टात गेले त्यावेळेस ते पूर्ण ज्ञानेश्वर, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेत राहा. धन्यवाद. तुम्ही या सगळ्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत, मराठा आंदोलकांच्या ज्या भावना आहेत, त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या.